तर आता मी ओल्ड मुंबई गोवा हायवेवरती आहे. आज आहे 15 ऑगस्ट 2025 आणि हा रस्ता दिसतोय तुम्हाला. ऑफकोर्स हा महाडचा रस्ता आहे, त्याच्यामुळे हा छानच रस्ता आहे, तुम्हाला माहिती आहे. एक क्विकली अपडेट देतो, तुम्हाला यायचं आहे ना. मला माहिती आहे हा व्हिडिओ तुम्ही का बघताय, कारण की तुम्हाला गणपतीमध्ये कोकणात यायचं आहे, बरोबर. यायचंय या, बिंदास या. म्हणजे मी काही सांगितलं ना तरी मला माहिती आहे की तुम्ही तयारीत बसलेले आहात की यायचंच आहे, तर या. आणि रोडचं विचाराल ना, रोड मस्त आहे बघा. माझं हे 4थं वर्ष आहे की मी ह्या सीझनमध्ये, प्लस मी फेब्रुवारीमध्ये महाशिवरात्रीला सुद्धा जात असतो कोकणामध्ये. त्याच्यामुळे ह्या रस्त्याचे अपडेट्स मला 4 वर्षापासून माहिती आहेत. सो 4 वर्षापूर्वीचा रस्ता आणि आताचा रस्ता खूप फरक आहे, खूप फरक आहे. आणि मागच्या वर्षीचा रस्ता आणि ह्या वर्षीचा रस्ता ह्याच्यामध्येही बराचसा फरक आहे. त्याच्यामुळे मी सांगेन की या, तुम्ही काळजी घ्या. फक्त राईड करताना सेफ राईड करा. पावसा पाण्याचे दिवस आहेत तर ओव्हर स्पीड करू नका, लिमिटमध्ये गाडी चालवा. ओव्हरटेक करताना काळजी घ्या, आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या. आणि रोडचं बोलाल ना तर मी दादरवरून निघालो, प्रभादेवीवरून. तर प्रभादेवीपासून मी सांगतो तुम्हाला संगमेश्वर, या लिटरली म्हणजे संगमेश्वर स्टेशन आहे ना त्याच्या आधीपर्यंतचा रस्ता खूप चांगला. इंदापूरवरून वगैरे बरोबर. पुढे पुढे जी ब्रिजची कामं चालू आहेत ना, तर ब्रिजच्या बाजूचा जो रस्ता आहे ना तिकडे थोडंसं तुम्हाला तो पॅच असा खडबडीत मिळेल, पण इतकाही असा बेकार रोड नाही आहे तो. फक्त तो पॅच खराब आहे. त्याच्यावरती एवढंही खराब नाही आहे की तुम्ही राईड नाही करू शकत, करू शकता. फक्त स्पीड कमी करावा लागतो एवढंच. खड्डे बिड्डे असे जास्त मोठे मोठे तिकडे नाही आहेत. सो ओके रोड आहे. आणि बाकीचा जो रोड आहे ना तो बाई एक नंबर आहे, लिटरली असाच आहे. म्हणजे महाडचा बोला, खेडचा बोला, चिपळूण बोला, सावर्डे बोला, सगळा रोड. संगमेश्वरपर्यंतचा पण स्टेशनपर्यंतचा रोड खूप चांगला आहे. त्याच्या पुढे थोडासा पॅच जे कामं चालू आहेत ना तिकडे सगळा बेकार रोड आहे. म्हणजे संगमेश्वरपासून तुम्ही काहीही अपेक्षा करू नका. माइंडमध्ये एवढं ठेवा, संगमेश्वरला पोचल्यावरती आपल्याला गाडीचा स्पीड हा कमीच ठेवायचा आहे. प्लस ST डेपो जो आहे संगमेश्वरचा, तिकडे ट्रॅफिक जाम होतंय, खूप जाम होतंय. का तर तो नॅरो रोड आहे. तो जो ब्रिज आहे ना इकडनं तिकडे जायचा, गणेश कृपा हॉटेलच्या साईडला जायचा यायचा, तर तो ब्रिज आहे ना खूप नॅरो आहे. त्याच्यामुळे तिकडे गाड्या अडकत आहेत. मी सुद्धा आता येताना पहिला, आज तर काही नाही, आज 15 ऑगस्ट आहे, अजून काय गणपतीचे असे चाकरमानी वगैरे कोकणात जायला लागलेले नाही आहेत. पण तरीही जवळजवळ 2 किलोमीटर अंतर गाड्यांची लाईन लागलेली, ट्रॅफिक नाही. म्हणजे तिकडे एक ट्रक आणि एक ST स्टक झालेली यायला आणि जायला. तर त्याच्यामुळे ह्या साईडला पण ट्रॅफिक, त्या साईडला पण ट्रॅफिक. सो तिकडे तुम्हाला ट्रॅफिक मिळणारच आहे.